ओ चिच्चा, घाट सेक्शन सुरू झालाय म्हणे. हे बघा, तुम्हाला रस्त्याच्या त्या साईडला एक अर्टिगा दिसते का? त्या अर्टिगामध्ये स्पीड कॅमेरा लावलेला आहे. ती येणाऱ्या सगळ्या गाड्यांची स्पीड नोंदणी करते, ज्याच्यामध्ये नंबर प्लेट दिसतो, गाडीची येणारी स्पीड दिसते, लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड दिसतो आणि तुमच्या नंबर प्लेटवरती चलान लागतं. जर तुम्हाला चलान वाचवायचं असेल तर स्पीडच्या आत चालवा. औरंगाबाद 90, नागपूर 567 किलोमीटर. एवढं लांब आहे? बाबा बाबा बाबा, बघा दूर आसमंत. हा पण एक घाटच आहे. इथे थोडंसं पुढे गेल्यावर पांढरीचा पूल नावाची एक जागा लागेल. इथे एक माझं नेहमीचं ठिकाण आहे, जिथे मी थांबतो, बसतो, काहीतरी खातो, चहा पितो आणि निघतो. लिलियम पार्कच्या समोर. हा इथे डाव्या बाजूला, उजव्या साईडला इथे लिलियम आहे, कॅफे कॉफी डे आहे. अरे 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 अरे, हे काय? हां, लेमन ट्री. ह्या लेमन ट्रीच्या समोर मी नेहमी माझी गाडी लावतो आणि तिथे थांबतो, चहा, मिसळपाव जे असेल त्याचा उपभोग घेतो आणि मग पुढे निघतो प्रवासाला. पुढे अपघाती क्षेत्र आहे. तुम्ही कुठलं क्षेत्र निवडलंय? कोणी विचारलं तर सांगायचं, बाळा कुठलं क्षेत्र निवडलंयस? अपघाती क्षेत्र निवडलंय. अपघात प्रवण स्थळ, वाहने सावकाश चालवा हो. ठीक आहे, रमलर स्ट्रिप. आता गाडी कशी करायची? आता स्पीड ब्रेकर आहे, त्याच्यावरून आपण उडू आहे, कारण आपण 65-70च्या स्पीडने गेली, पण स्पीड ब्रेकर कळले पण नाहीत. आता जर दर तुम्ही 1.5-2 किलोमीटरला असे स्पीड ब्रेकर लावाल, काय गाडीचा मोमेंटम मेंटेन करणार तुम्ही? हां, राधेश्याम भेळ सेंटर, इथे सुद्धा भेळ छान मिळते. अरे देवा, आता मी जसं जसं माझ्या डेस्टिनेशनच्या जवळ पोहोचतो तशी तशी एक्साइटमेंट वाढत चालली. अरे बापरे, काहीतरी आपटलं माझ्या काचेवरती. पुढे शाळा आहे. मग माझी शाळा सोडून 13 वर्ष झालीत. 2010 मध्ये 10वी दिली मी. ओके, आता संभाजीनगरला आपण आलेलो आहोत. जवळजवळ 38 किलोमीटर अजून संभाजीनगर बाकी आहे. कॉन्स्टंटली 70-80 ची स्पीड मेंटेन ठेवत आलेलो आहोत आपण. 70-80-90, 70-80-90 असं. आणि आपल्या ओडोमीटरमध्ये 26,700 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. ही गाडी मी 12,000 किलोमीटर असताना घेतली होती. ते दोन्ही बाजूला तुम्हाला शेती दिसेल, फार छान झाडं आहेत. आता थोड्या वेळापूर्वी नेवासा फाटा गेला मागे, फार जोराचं वारं सुटलेलं आहे. आता या फोनची बॅटरी ही संपत आलेली आहे, तर जितकं रेकॉर्ड होऊ शकतं तितकं रेकॉर्ड करेन मी. त्याच्या पुढे फोन बंद पडणार. ओके ओके, बहुत बढ़िया. आता कशाला कोरड पडली आहे वाटतं. आता पाण्याचा ब्रेक घ्यावा चालणार आहे थोडा. हे 3-4 स्पीड ब्रेकर एकत्र येतात. कशाला दिलेत देव जाणे. देव नाही जाणं, महानगरपालिका जाणं. त्यापेक्षा रमलर स्ट्रीप बरी असते.
वाऱ्याचा झोका इतका जोरात आहे की वारं फोन आणि हेल्मेटच्या मधून शिरतंय आणि फोनला फेकू पाहत आहे. ओय 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 ओ चिच्चा. ट्रकच्या टायरचा कसा आवाज येतो हायवेवरती. पेंढारकर फार्म हाऊस. अरे आता आपली गाडी थोडी वर खाली होईल. ओ ओ नाईस. हो 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 चिंग चांग. अजून एक गाडी. हो 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 मी 80च्या स्पीडने चाललो. ही 100 असेल. अरे ही गाडी आपल्याला दुसऱ्यांदा ओव्हरटेक करत आहे. फोनची बॅटरी आहे आता 60%. औरंगाबाद किती 35. धोई धोणारा 5 किलोमीटर तिथून उजवीकडून आतमध्ये. बरं आहे. 6% बॅटरी उरलेली आहे. कोणत्याही क्षणी आपला फोन डेड होणार आहे. बॅटरी लो म्हणता येते. बॅटरी घ्यायला सांगते आपल्याला मराठीमध्ये. लिहितात इंग्लिशमध्ये, म्हणतात हिंदीमध्ये. बॅटरी लो. लो म्हणे लो. आता हिंदीतलं लो का इंग्रजीतलं लो तेच तर म्हणतोय मी. हीच तर दशा आहे माझी. अर्थ हिंदीत निघतोय, लिहितात इंग्लिशमध्ये. बॅटरी लो. अब कहाँ से बैटरी लो भैया? अबे पीछे से कौन सी गाड़ी भगाते आ रही है भाऊ? अब बहुत जोर से जा रही है यार. MS-48 कहाँ का है पता नहीं भाई. UP-58 पता है हमें, MS-48 नहीं पता है. वॉक्सवैगन की जो गाड़ियाँ होती है और स्कोडा की बहुत ही मजबूत होती है ससुरा, बहुत ही मजबूत. 5 स्टार तो बस उसके लिए फॉर्मेलिटी है. वो गाड़ी तो कम से कम 10 स्टार ला सकती है. रियल लाइफ में कोई क्रैश हो जाए ना तो कम से कम वो 10 स्टार लाएगी ससुरा है. चलो फोन करता पडलेला आहे. डुक 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 डुक.